आमच्याकडे 16 एकर शेती आहे. मागील 15 ते 16 वर्षापासून आम्ही पूर्ण जैविक शेती करत आहोत. त्यामध्ये कोणतंही रासायनिक खत किंवा कीटकनाशक पेस्टिसाइड अजिबात आम्ही आतापर्यंत फवारले नाही. मग पिकं आपली पारंपरिक पिकच येतात, सोयाबीन, हरभरा, गहू, तूर, हळद. परंतु आतापर्यंत आम्ही रासायनिक खताचा वापर 16 वर्षापासून केलेला नाही. सेंद्रिय शेतीमध्ये आम्ही काय करतो, गांडूळ खत घरी आमच्या 4-5 ढोरं येतं, याचं शेण एकत्र जमा करायचं, त्याच्यावर पाणी मारायचं आणि त्यात गांडूळ सोडायचे. आज 15 वर्षापूर्वीपासून आमच्या प्रत्येक शेतात जर पाणी जरी पडला आणि वर थोडी जरी वर असली तर तुम्ही यायचं उकरायचं, त्यात तुम्हाला गांडूळ दिसतील. एवढी गांडूळमय शेती झालेली आहे. त्यानंतर जी आम्ही कीटकनाशकाची जी फवारणी करतो तर कीटकनाशक आम्ही विकत आणत नाही, तर लिंबोळी अर्क, बाजरीच्या पिठापासून, दशपर्णी अर्क यापासून आम्ही अगोदरच उन्हाळ्यातच पुढील फवारणीची कीटकनाशक तयार करतो आणि त्याचीच आम्ही फवारणी करतो. म्हणजे विषमुक्त शेती ही आमची 16 एकर आजपर्यंत आहे. तो आपल्याला आपली जी जमीन आहे ही आता इतकी बंजर झालेली आहे. आपला जो सेंद्रिय शेतीचा जो कर्ब आहे तो अतिशय कमी गेलेला आहे, खूप कमी झालेला आहे. आणि जर आपल्याला जर जिवंत शेती पुढच्या पिढीला द्यायची असेल तर सेंद्रिय शेती काळाची गरज आहे.